भोगिले नालो जन्मास. बरं ते सुद्धा सांभाळावं लागत असते. एका बाईने जन्म दिला मुलाला, असं मुलाला ठेवून दिलं. ती गेली काही कुठेतरी घरात शिरली म्हणा. तितक्यामध्ये मांजर आली. त्या मांजरीनं तिचं पोर तोंडात धरून घेऊन गेली. बाळ काय झालं, बाळ काय झालं, बाळ काय झालं, इकडे पहा तिकडे पहा तिकडे पहा. म्हटलं कोणी चोरून नेलं का, कोणी काय केलं का, बघायला लागले बा. गडबड झाल्यामुळे त्या मांजरीनं ते पोर काय केलं, टाकून दिलं. मांजरी पडून त्या पोराला ते दात रुतले कोणाचे. बरं झालं मांजरीनं खाल्लं ते म्हणून. हे कुठलं दुःख आहे, गर्भवास. कोणतं दुःख आहे? मराच्या वेळेला काय गुदगुले आहे का? हा म्हणतो तू वाचवा मला, वाचवा वाचवा. आता काय वाचवा, इतका त्रास दिला तरी म्हणतो वाचवा वाचवा. हे कोणतं दुःख आहे? दोन दुःख मोठे आहे. माझा चालता प्रयाण असे, याला बंध असं म्हणतात. काय म्हणतात याला? त्या बंधातून सुटण्याकरता मनुष्य देह आहे. कशाकरता? हे बाकीचं वैभव काय इथलंच इथेच राहतं. पुष्कळ तुम्ही धन मिळवलं आणि एका दिवशी अटॅक आल्यानंतर राम बोले बाई मग सोबत येते का? धन सोबत येते का? नेता येते का? मग काय असे, याला बंध असं म्हणतात. काय म्हणायचं? आणि तो निवृत्ती करता प्रश्न केला त्यांनी, आलं का? सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची. वाचा. निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचे अनुष्ठान आणि ईश्वर उपासना ही पुष्कळ केली, परंतु त्यापासून इच्छित फल प्राप्त झाले नाही. आम्ही पुष्कळ प्रयत्न केला बरं का, त्या अजूनही आमचं दुःख निवृत्त झालेलं नाही. माणसं काही दुःख निवृत्ती करतात, पण त्याचे दोन प्रकारचे सांगायचे. एक लौकिक दुःख आणि एक पारमार्थिक दुःख. लौकिक दुःखाकरता आपण थोडे प्रयत्न करतो का? एखादा ऑपरेशन, एकाग्रस्ताची किडनी फेल झाली बा, कंपनीचा मालक आम्हाला त्याच्यात काम करणारा माणूस त्याची किडनी काय झाली. आता कंपनीचा मालक असल्यामुळे परदेशातून डॉक्टर बोलावले. कुठून? 4 कोटी रुपये खर्च आला. किती? पण किडनी एकदा फेल झाल्यानंतर ती गेली, पैसेही गेले. आणि राम बोलो भाई हे आपल्याला जेव्हा हे सगळं असं आहे ना, डोळ्याची किंमत काय आहे आंधळ्या माणसाला विचारा. आपल्याला असून त्याची किंमत कळत नाही. असं आहे ना, कानाची किंमत काय आहे कोणाला विचारायचं. आणि पायाची किंमत पांगळे मार. एखादा हे झाल्यानंतर ऐकायचं त्याच्यामध्ये दुःख असते नाही. आपल्याजवळ सर्व आहे म्हणून बरं आहे, नाही का? एखाद्याला पॅरालिसिस झाला म्हणजे मग कळते त्याला काहीच करता येत. विचित्र असतं. जेव्हा हे सगळं हात चालावे, या देहातून निघालो आपण. पुढचा देह कोणता मिळते कोणाला पाहिजे. खंती देह न करा. गाढवाला कोणी काय काय पूजा करतो का? गाढवाचे गाढव म्हणजे काय काय, ते काय गाय आहे का पूजा करायला? एखाद्याच्या घरी गावडं असते आणि गाय असते, ते गाढव बिचारा इकडे तिकडे पाहते फुकट, त्याला कोणी फुलं वाहत नाही बरं का. खायला काही टाकत नाही, तिथे सोडून. कोणाला? गाढवाला. हे वाळूचे पोते आणावं लागते. किती? गाढवाच्या पाठीवर काय आणतात लोक? वाळूचे पोते. नुसतंच वाळूचे पोते आणते, त्या पोत्यावर हे हाकणार पोर बसते आणि त्या
गाढवाची पाठ लाल होती पाहिजे, बघूच्या वाटत नाही माझ्या. गाढ काय खंती ते ना करा होणे गाढव, म्हणून बंधनिवृत्ती कोणत्या देहात करता येते, आणि त्याच्याकरता बंधनिवृत्ती करता लागणार ज्ञान कोणाजवळ आहे. म्हणून गुरुजीला काय जायचं, म्हणून ते तिघही कोणाला शरण जायचं. कशा करता, घर बांधण्याकरता, मग कशा करता, उद्धार होण्याकरता. एवढेच नाही तर उलट संसार बंध जास्तच होत गेला. सत्कर्माचरण आणि उपासना अनुष्ठान यांपासून जरी उत्तम लोकांची प्राप्ती झाली तरी त्यापासून जन्म मरण संसार चुकत नाही. मागितलंय तरी संसार चांगला होण्याकरता आम्हाला बिल्डिंग द्या, नमक द्या, तमक द्या. त्यांच्या सामर्थ्य आहे, देण्याचं काय आहे, सामर्थ्य आहे. तुम्ही मला आम्हाला असं द्या तसं द्या. कोणी काय मागेल काय सांगता येत नाही. एक जण म्हणतो माझं लग्न व्हायचं आहे, मुलगी आणून द्या. एका गुरुजीला मागायचं असते का? आमच्या सामर्थ्य आहे काय, पण याच्यापासून संसार सुखाचा होईल हे सांगता येत नाही. जन्ममरण निवृत्त याच्यापासून होऊ शकत नाही. जन्ममरण निवृत्त होण्याकरता काय पाहिजे, ज्ञानच पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने मोह निवृत्ती करता, बंध निवृत्ती करता गीतेमध्ये काय सांगितलं, मग राजविद्या. कोणत्या अध्याय सांगितलंय, अध्याय असते का, अर्थ विचारत नाही, काळजी करण्याचा. ब्रह्मविद्या साधी विद्या आहे का राजविद्या आहे? राजविद्या राजगोह्यम पवित्रम वेदम प्रत्यक्षावगमम. आता हे तिघही जण गेले ना, ते संसारी काही मागत नाही. मग काय मागतात, आमचा उद्धार कसा. पहिला प्रश्न कोण करतो, तत्वदृष्टी. चौथा तरंग, पाचव्या तरंगामध्ये कोण, अदृष्टी. आणि 6व्या तरंगात विचारसागर संपला. मग पुढे वाचा. उत्तम लोकातील भोग भोगण्याकरिता तेथे तरी जन्म घ्यावाच लागतो. शिवाय तेथे जरी उत्तम भोग असले तरी ते अनित्य व क्षणभंगुरच. कारण ज्या पुण्याने ते भोग प्राप्त होतात ते पुण्य संपल्यावर पुन्हा त्यांना या मृत्यूलोकात यावे लागते. ते लागतेच. बरं, मिळाले तुम्हाला भोग, त्याला काय शांती मिळत असते का? बासुंदी खाल्ली म्हणजे काय फक्त भूक जाते, काय जाते? मग काय कॅन्सर बरा होत असतो का? काय काय भोग बघून आयुष्याचा क्षय होत असतो, काय होत असतो. आणि ती वासना आपल्याला भोगामध्ये गुंतवते. कशामध्ये? आणि मग कुठला काय विचारसागर, ती पंचदशी सगळी वृत्ती भोगातच असते. अरे नीट आहे की नाही म्हटलं, नाश्त्याचा वास आलेला ठेव, पाठ काय आहे का जाता. आता वृत्ती कशात गुंतली आहे का रे? नाश्ता काय आता खाल्ला काय, मागवून खाल्ला काय काय, पण पाठ एकदाचा गेला की नाश्ता खाऊन भोगत जाईल, आणि पाठ ऐकला तर जन्मावर निवृत्त. कोणतं दुःख निवृत्त होईल? नाश्ता खाल्ला तर डोक्याचं दुःख निवृत्त होईल. पुढे वाचा. म्हणून त्या भोगांचा आनंद अनित्य आहे. आम्हास तर ज्या आनंदाचा कधीही नाश नाही व जो सर्वात श्रेष्ठ आहे अशा परमानंद प्राप्तीची आणि जन्ममरून दुःखरूप संसाराची निवृत्तीची इच्छा आहे. कशाची इच्छा आहे? कोणत्या आनंदाची? अरे कोणत्या आनंदाची? विशेष सुखाची का ब्रह्मानंद प्राप्तीची?
हा आनंद काय उपयोगाचा आहे असा प्रश्न कोणी केला मग तत्वदृष्टी. आता गुरुजी क्रमाक्रमाने त्याचं उत्तर देणार आहे. वाचा. म्हणून आपण परमानंद प्राप्तीचा आणि संसार दुःख निवृत्तीचा उपाय कृपा करून सांगावा, म्हणजे त्या उपायाने आम्ही कृतकृत्य होऊ. अशा उपायाने आम्ही कृतकृत्य झालो तरच आमच्या मनुष्य देहाचे सार्थक. तर मनुष्य देहाचं काय होईल? हे मनुष्य देहाचं काय होणार नाही. कारण मनुष्य देह कशा करता मिळालेला आहे? का म्हणतात नाटाच्या मंगवाचा त्याच्यामध्ये आणि दिले इंद्रिये. मनुष्य देहाचं प्रयोजन कोणतं आहे? नासे. मनुष्य देहाचं काय आहे? हे प्रयोजन आहे. हे प्रयोजन ज्ञानाने सिद्ध होते, भोगाने सिद्ध होत. भोग काय आज आहे आणि उद्या नाही, आहे का नाही? श्रीमंत मनुष्य गरीब होतो, गरीबाचा काय होतो? श्रीमंत होतोय. चालत चालत होत. आणि एवढ्यावर ते विषय पामराचे लक्षण आहे. कुणाचे? पैसाच गोळा करत बसणं नाही का? काही जे करायला पाहिजे ते करत नाही, जे करू नये ते केल्याशिवाय. आणि एखाद्या दिवशी काही नाही अटॅकाला की राम बोल बाई, काय उपयोग आहे? मग कशा करतात? उद्धार होण्याकरता. आता इथं तुम्ही आले, ही शाळाच आहे की, आणि पोरं शिकतात, ही सुद्धा काय शाळाच आहे. मग इथे कोणता विषय शिकवला जातो? उद्धाराचा विषय शिकवला. आपली शाळा जी आहे ही कशा करता आहे? आणि इतर शाळा जी आहे ना, ते काही उद्धारा करता आहे का नोकरी लागण्याकरता आहे? ITI केलं तर 40,000 रुपये काय मिळते? पगार मिळते काय? संस्कृतचा मास्तर झालं तर 50,000 रुपये काय मिळते? पोरं आहे ना, बरेचसे पोरं संस्कृत शिकल्यानंतर इथं जातात. ते आम्हाला सांगतात, मला गुरुजी आम्ही शिक्षक आणि नोकरी स्वीकारलेली. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. मग नोकरी शिकले का काही लाभ काही आहे का? 50,000 रुपये काय मिळतो? बरेचसे पोरं इथून शिकून गेले. संस्कृत शिकतात ना, ते दिशा कळालेली असते, काय कळाले, मग त्याचा लाभ करून घेतात ते बरेचसे पोरं आहे. जाऊ द्या, दृष्टांत कसं सांगितलं. इतर शाळा वेगळी आणि वारकरी शिक्षण संस्था आहे. इथं 4 वर्ष शिकून काय भेटते? काय भेटते का? नोकरी लागतं का इतक्याच? तुम्ही कुठे गेले नोकरी लागायला म्हणलं, क्वालिफिकेशन काय आहे? कुठे कोणती पदवी प्राप्त करून घेतली? नाही म्हणलं, संस्थेचे सर्टिफिकेट दाखव. तेवढ्या भेटत असते का? मग काय पाहिजे? ज्ञान. पण इथं उद्धार होतो याची वाट काय? काय होतं? आपलाही उद्धार करतो. आणि सामान्य पोरगा जर आणि याच्यामध्ये तज्ज्ञ असल्यामुळे बरं का, कीर्तनामध्ये लाख लाख लोकांचा उद्धार करतो. आहे की एक पोरगा जेव्हा एका ग्रस्ताला घेऊन आला, म्हणे बाबा यांना माळ घाला. तो पोरगा होता 14-15 वर्षाचा. आणि ज्याला माळ घाला म्हटले तो किती वर्षाचा आहे? 50-60 वर्षाचा. मला बरंच वाटलं बाबा. म्हटलं लहानचं पोर आणि सांगतो यांना माळ घाला. म्हटलं बरं आहे बा, माळ घालतो. म्हटलं काही नियम सांगा त्याला. म्हटलं हे अवघडच आहे सगळं. म्हटलं नियम काय सांगायचे? त्याला सांगा गुटखा खाणं काय करून घ्या, बिडी पिणं बंद करा, नाही ते खाऊ, नाही ते पिऊ,
मला असं वाटायला मला इतकं ज्ञान आलं याला कुठून, इतकं ज्ञान. 50 वर्षाचा म्हातारा आहे पण त्याला अक्कल नाही, आणि 14-15 वर्षाचा भाऊ इतके संस्कार चांगले आले. मग त्याला विचारलं, म्हणलं हे कोण आहे? म्हणजे माझे वडील आहे. वडिलाचा गुरु कोण होतो? त्याला म्हटलं तुला इतकं ज्ञान कुठं? 2 महिने संस्थेत होतो म्हटलं. किती महिने? संस्कार फुकट जात, उद्धाराची स्थिती बनते. वाचा. नाहीतर आमच्यात आणि पशुत फरक तो काय? ह्याकरिता परमानंद प्राप्तीचा व जन्ममरण रूप संसार दुःख निवृत्तीचा उपाय सांगावा, अशी आपले चरणी प्रार्थना आहे. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून सद्गुरूंनी आपले मनाशी विचार केला की आता प्रार्थना कशी आहे त्याची? अरे प्रार्थना कशी आहे? उद्धार विनाची विषयी प्रार्थना आहे ना. प्रार्थना आहे का आज्ञा आहे? गुरुजीला कुठं आज्ञा करायची असते का? मग काय करायला लागते? विनंती, प्रार्थना. साधं म्हणून प्रार्थना करायची असते का नम्र होऊन? आणि मग प्रार्थना करायची असते. ते का तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहा. आशीर्वाद येईल तुमचे दासीचा नवविधा काय तो का म्हणे तुमच्या उत्तरे न खरे. हे कोणाची भूमिका आहे? शिष्याची भूमिका आहे. काय काय आता तुम्ही कृपावंत तुम्ही कृपावान साधू संत माय बाप गोमटे ते करा, आमचा उद्धार करा. बरं आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज झाले, तुकोबाराय झाले, अनेक संत झाले याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला लाभ प्राप्त होतो. नरभराची पालखी निघाली म्हणजे मग हजारो लोकांना आनंद प्राप्त होतो, आहे का नाही? त्यांच्यात एक शक्ती आहे. आणि हा जो शिष्य आहे तो साधक या भूमीवरती असल्यामुळे, कोणत्या भूमीवरती? साधक व्हायचे का नाही? त्याच्यामध्ये प्रकार पडायचे, विषयी पामर. पुढे अरे विषयी पामर, पुढे पुढे मग तो कोणाला म्हणतात? विचार सागरात आहे मला. अरे मग तो कोणाला म्हणतात? घरी जाऊन वाचन करत जाणार. त्याला काय म्हणतात मग? तिने दुःखात शरीरावर काय असणार आहे? असं जे आत्मस्वरूप त्याचा साक्षात्कार झालेला आहे, त्याला काय म्हणायचं? पहिला तरंग झाला ना, निर्भर आहे ना त्याचा कोणतरी, जाऊ दे आपला. तेव्हा त्याला मुक्ताची व्याख्या. मग आता इथे तत्वदृष्टी आहे ना, कोणत्या भूमिकेवरून विचारतो? साधक भूमिका. कोणती भूमिका? काय मी उद्धार पावेने कुणाच्या विषयी पामाराला काय जरूरत आहे त्याची? त्याला काय पाहिजे? एक गुरुजी होते बघा, शिष्य संप्रदाय होता त्यांचा. मग त्यांचा शिष्य घोड्यावर बसून कोणाकडे गेला? गुरुजीकडे गेला. गुरुजी आपले ध्यानस्थ बसले होते आणि चाललो होतो. गुरुजीने घोड्यावरून बसून आलेल्या शिष्याला पाहिलं. ती घोडी त्यांनी नुकतीच विकत घेतली होती, 5 लाखाला किती. आणि त्या घोड्यावर गुरुजींनी विचार केला, शिष्य काय दिसतो? श्रीमंत दिसतो.
आहे का नाही? आपला लाभ काहीतरी करून घेतला आता बरं का. मग आपले शाल पांघरून कोण होते? गुरुजी होते बा. मग जायच्या वेळेला विचारलं, मग शिष्याने विचारलं, गुरुजी तुमची आज्ञा काय आहे? गुरुजींनी पाहिलं, म्हटलं लाभ करून घेतला पाहिजे. म्हटलं तुम्ही ज्या घोडीवरती आलात ती घोडी जर आम्हाला मिळाली तर फार चांगलं होईल. शिष्याने विचार केला, 5 लाखाची घोडी कोणाला पाहिजे? मग शिष्य हुशार होता बा. मग त्याने त्यांच्या पांघरलेली शाल जी होती, मग त्याने सुद्धा फेडलं. म्हणला गुरुजी आमच्याकडून तुम्हाला घोडी पाहिजे, तुमच्याकडून म्हणलं आम्हाला ती शाल पाहिजे. गुरुजीने विचार केला, घोडी आहे 5 लाखाची, शाल आहे 10 लाखाची. 5 लाखाचा काय होतंय? नुकसान होतंय. मग गुरुजी होते ना अलग अलग. गुरुजीने मंत्र ठेवला आपला कोणता, तुझी तुला तुझी तुला. याच्या गुरु शिष्याच्या परंपरा असतात ना, पूर्वी याच्या फार असायच्या. मग बरं का, शिष्याची भूमिका जी असते ती विषयी पामाराची नसते. कोणाची? विषय प्रमाणाला काय ज्ञानाची घेणं देणं आहे. त्यांना काय पाहिजे? विषय. आणि ते कोणाची भूमिका आहे? साधकाची भूमिका आहे. गुरुजवळ साधकाला काय विषय पाहिजे का? मग काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. तद्विद्येत प्रणिपात आहे. मग त्याला ज्ञान पाहिजे. ज्ञान असेल तरच तो गुरु. एरवी गुरु या पदाला तो लक्षणात बसू शकत. श्रोत्रिय पुढे पुढे शिष्याची कळकळ बाळगणारा, बोध प्राप्त करून देणारा. माता तत्वदृष्टी साधक या भूमीवरती. कोणत्या भूमीवर? कारण तो साधा आला एका सगळ्या राज्याचा त्याग करून आलेला आहे, नाही का? नाही तर आपल्या घरादाराचा घर होतं म्हणायला लागले ते, आणि ते घरही सुद्धा पडकं झालेलं होतं. आणि आता पाणी गळते, बांधायला पैसा नाही, बरं आपलं म्हणायला लागले. अशा घराचा त्याग करून आला होता का सगळ्या राज्याचा? कशा करता आला? जेवण्याकरता, उद्धार होण्याकरता. तिने जे पुत्र होते ते राजपुत्र होते. काय होते? बापाच्या अगोदर उद्धाराची इच्छा कोण करतो? बरं का. म्हणून राजाच्या अगोदर आपला उद्धार व्हावा म्हणून राजाला सांगितलं, तुमचं राज्य काय करा, सांभाळा तुम्ही, आम्ही कुठे जातो उद्धाराकरता. आता तो तत्वदृष्टी गुरुजीला प्रश्न करतो असा. हे शिष्य, ज्या अर्थी परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा करीत आहेत, त्या अर्थी हे मोक्षाची इच्छा करणारे आहेत, यात शंका नाही. का जाणवी कशाची शिष्या याची इच्छा करतात? संसाराच्या पदार्थाची का? मोक्षाची करतात कडे. दुःख निवृत्तीची काय करतात? आहे का नाही? मग त्यांना काय कॅन्सर झाला आहे का डायबिटीज झाला आहे? मग दुःख निवृत्तीची काय इच्छा करतात? नाही सांगायला का त्यांना काय काय का आजार झाला आहे का? मग कोणतं दुःख? जन्म मरण. पुढे येणारं दुःख कोणतं आहे? जन्म मरणाचं दुःख आहे ना. इथून तो मुंगीपासून तो ब्रह्मदेवाच्या पाचवीला पोचलेला आहे. कोणापासून कोणापर्यंत? आहे का नाही? पूर्वीचे लोक आता आहे का? आताचे लोक पुढे राहतील का? झाडाची पानं गेली वर्षीची आहे का? ते कुठे गेली? खाली पडली. परंतु काय निघाली? पुन्हा झाड जसाच्या
एका वर्षाचा एका सारखा गती चालू आहे. मग या देहातून त्या देहातून त्या देहातून आपण आता कोणत्या देहात आलो? मनुष्य. जर वासना जर बरोबर नसेल तर कोणत्या देहात जाऊ? जशी वासना असेल एवढा मोठा जड परत राजा कोणत्या धर्मात जन्मात गेला, केवढ्या मोठ्या राज्याचा त्याग केला आणि शेवटी कोणता जन्म प्राप्त झाला? हरणार. म्हणून मनुष्य देह पडल्यानंतर कोणता काय येडे भाऊ भवे, जो पशु का पक्षी होय झाड का कोणत्या योनीत जाईल काही सांगता येते. पशुची योनी, पक्षाची योनी, झाडाची. मनुष्य देह नाही पुन्हा. मनुष्य देह संपला. पशु असते ना बरं का, रेडा बिडा हे कोण आहे? हे सगळे पशु आहे. पशुला हात असते का? पशुला हात असते का म्हटलं? मग काय असते? माणसाला काय असते? आणि पशुला आडवं चालावं लागते. काय चालावं लागते? उभा चालते का? आहे का नाही? आपण काय, आम्ही एखादी काही विनोदाची गोष्ट सांगितली वगैरे तुम्हाला काय येतो? हसा येतो. पशुला कर्मणुकीची गोष्ट सांगितली म्हणजे हसत असते का? म्हणून सगळ्यामध्ये मौल्यवान देह कोणता आहे? मनुष्य देह आहे. त्याची किंमत होऊ शकत असं आहे ना. याच्यातच मुक्त होतं. मनुष्य देहामध्येच माणसाला मुक्त होता येते. बाकीच्या देहामध्ये भोग आहे नुसते. काय आहे बरं का? त्याच्यामध्ये दुःख निवृत्ती होण्याचं कोणतंच साधन नाही त्याच्यामध्ये. कशा करता चाललेलं आहे? पुढे वाचा. हे शिष्य कारण परमानंद रूप ब्रह्म आहे, त्याची प्राप्ती होणे आणि संसार दुःखाची निवृत्ती होणे हेच मोक्षाचे स्वरूप आहे. कशाची प्राप्ती होणे? काय काय? आणि पुढे दुःखाचे काय होणे? हे कशाचं स्वरूप आहे? आता मोक्षाकरता प्रयत्न विचारणार आहे तर वाचा. आणि त्याचीच इच्छा ह्या शिष्यास आहे, म्हणून हे मुमुक्षु आहेत. याकरिता मोक्ष कशाला म्हणायचा? बाकीची इच्छा करत असेल तर विषयी, त्याला काय म्हणायचं? पामर म्हणायचं. आणि मोक्षाची इच्छा करत असेल तर, अंधारा ज्ञानोन्मुक्त झाला असेल तर मुक्त पुरुष नाही का? 4 वर्ष शिकल्यानंतर काय होत असतं बरं का? अजून दुसऱ्या तिसऱ्या वर्षात मुमुक्षु. तुमची कोणती अवस्था आहे? मुक्त का मुमुक्षु? बरं का? चला पुढे. याकरिता यांना ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे, कारण ज्ञाना वाचून अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही, केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो असा वेदाचा सिद्धांत आहे. नाही का नाही? मोक्ष पाहिजे साधन कोणतं आहे? म्हणलं का स्वयंपाक कसा करायचा असं ज्ञान का? मग कोणतं ज्ञान? जीव ब्रह्म ऐक्य. बाकीचे ज्ञान आहे ना, पण ते मोक्षाला उपयोगी पडू शकत. मग कोणतं ज्ञान मोक्षाला पडू शकतं? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. तुम्हाला गेलं की जीवाचं आणि ब्रह्माचं काय करून दाखवलं? कोणत्या तरंगात कसं करून दाखवलं? अरे जीव ब्रह्माचा ऐक्य विषय सांगितलं ना, दुसऱ्या तरंगामध्ये झालं नाही. सगळं अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. मग जीव ब्रह्माचा ऐक्य कसा केला? ते तरंगात होतं मला आता त्याची काय जरूरत आहे? पूर्वपक्षीने शंका केली की आपला ग्रंथाचा जो विषय आहे की जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे होऊ शकत नाही, कारण जीवाचे धर्म
आणि जे चैतन्याचे धर्म आहेत यामध्ये फरक आहे. जीव आहे तो पंचक्लेशाने युक्त आहे पतंजलीच्या मतानुसार, आणि जे चैतन्य आहे ते क्लेशरहित आहे. जीव हा भेदयुक्त आहे आणि चैतन्य हे भेदमुक्त आहे. त्यानंतर जीव अनंत आहेत, चैतन्य हे सगळ्यांच्यामध्ये एक आहे. जीव परिच्छिन्न आहे, चैतन्य व्यापक आहे. असे अनेक त्यांनी धर्म सांगितले जीवाचे, आणि विरुद्ध धर्म असल्यामुळे त्या दोघांच्यामध्ये ऐक्य होऊ शकत नाही अशी पूर्वपक्षींनी शंका केल्यानंतर सिद्धांत मताने उत्तर देताना त्यांना असं सांगितलं की हे जे सर्व धर्म आहेत हे बुद्धीचे धर्म आहेत, आणि प्रत्येकाच्या ठिकाणी बुद्धी भिन्न असल्यामुळे हे भिन्न जाणवतात, पण दोघांच्यामध्ये लक्ष्यार्थानं असणारं जे चैतन्य आहे ते दोन्हींच्यामध्ये एकच आहे. बरोबर आहे, सुंदर आहे. पहिलं काय सांगितलं, जीवाचा आणि ब्रह्माचा ऐक्य होऊ शकत का होऊ शकत नाही. जीवाच्या ठिकाणी काय सगळे धर्म आहे, ब्रह्माच्या ठिकाणी कोणतेच धर्म नाही. जीवाचा आणि ब्रह्माचा काय होत नाही. एक प्रश्न पुढे पुन्हा ब्रह्म कसं करत दाखव. जीवाचा आणि ब्रह्माचं काय होत नाही, ऐक्य होत नाही त्यांनी सांगितलं. मग पण सिद्धांत पुढे कसं करून दाखवलं. सिद्धांत मताने त्यांनी सांगताना सांगितले की जे हे सगळे पंचक्लेश हे जे आहेत ते जीवाचे धर्म नाहीत. जीव कशाला म्हणायचं, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि त्यामध्ये पडलेलं चैतन्याचा प्रतिबिंब त्याला जीव असं म्हणतात. आणि त्या जीवाच्या ठिकाणचे जे धर्म आहेत ते धर्म त्याचे नसून ते बुद्धीचे आहेत, आणि बुद्धीचे धर्म असल्यामुळे ते चैतन्य दोघांचं जे आहे ते लक्ष्यार्थानं एकच आहे. आणि जे सुखदुःखाचा संकर होतो ते बुद्धीचे धर्म असल्यामुळं तो संकर होतो. उपाधी भेदात जर का पाहिलं तर जीव हा साक्षी आहे. उपाधीनं युक्त असेल तर तो जीव आहे, पण उपाधी रहित जर का पाहिलं तर तो साक्षी आहे. त्यामुळं साक्षी धर्माने जर का पाहिलं तर सुखदुःखाच्या ज्ञानाचा सुद्धा संकर होत नाही, म्हणून दोघांच्यामध्ये ऐक्य होण्यास काही अडचण नाही. बरोबर आहे. तेव्हा असं सांगायचं, विरुद्ध धर्म असल्यामुळे जीवाचा आणि ब्रह्माचा ऐक्य होऊ शकत नाही. एक प्रश्न, मग ऐक्य कसं केलं. जीव स्वरूपामध्ये अधिष्ठान चैतन्य आहे. जीव स्वरूपामध्ये काय आहे, अधिष्ठान चैतन्य त्याला साक्षी असं म्हणतात. काय म्हणतात, साक्षी असं म्हणतात. आणि तो क्लेश रहित आहे. म्हणून आत्म्याचा आणि ब्रह्माचं काय करून दाखवतात, ऐक्य करून दाखवतात की आहेच. आत्मा किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. मग तो आत्म्याचा आणि ब्रह्माचा ऐक्य करून दाखव. पहिले जीवाचा आणि ब्रह्माचा, दुसरा आत्म्याचा आणि ब्रह्माचा. पण आत्मा आम्ही मानत नाही. काय मानत नाही, आत्मा. मग त्याची सिद्धी करून सांगितली. आत्मा काय केला पाहिजे, आत्मा जर मानला तर जीवाची सिद्धी होऊ शकत नाही, आणि तो आत्माच किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. म्हटलं कशावरून आहे की जेवढ्या बुद्धी आहे तेवढे आत्मा काय करा तुम्ही माना. त्याच्याकडे सांगितलं, म्हटलं हे पहा आत्मा किती आहे, एकच आहे. आपण म्हटलं सुख दुःख आत्म्याचे धर्म आहे. आपल्या अंतःकरणाचे धर्म आहे ना, त्याचं प्रकाशन कोण करतो, आत्मा करतो. एकच आत्मा मानला तर सुख दुःखाचा काय होईल, संकर होईल. मला आहे का नाही. मग किती आत्मे मानावे लागतील, अनेक आत्मे मानावे लागतील. मग अनेक आत्म्याचा आणि एका आत्म्याची ब्रह्माची काय होत नाही, ऐक्य होत नाही. मग कुठे ब्रह्माचं ऐक्य होते. मग सांगायचं की सुख दुःख जरी अंतःकरणाचे धर्म असले त्याचं प्रकाशन कोण करतो, आत्मा करतो. कोणाच्या द्वारा करतो, तो वृत्तीच्या द्वारा करतो. कोणाच्या द्वारा, वृत्तीच्या. अंतःकरणाच्या वृत्ती अनेक आहे, आत्मा किती आहे, एकच आहे. आणि तो आत्माच किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना, डॉक्टर इंजेक्शन देतो, मग कसं बोटाने टोचतो का, मग कशाने देतो. मग डॉक्टर एकच आहे आणि पिचकाऱ्या किती आहे, अनेक आहे. तसं आत्मा किती आहे, वृत्ती किती आहे, अनेक आहे. अनेक आत्मे नसून आत्मा किती आहे, आणि तोच किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य. ज्ञान सुंदर विषय आहे. पुढे, परंतु ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढेच म्हटल्याने भागणार नाही. कारण सांख्य मतात प्रकृती पुरुषाच्या विवेकाचे ज्ञान, कनादाचे मतात
सप्त पदार्थांचा विचार करणे हेच ज्ञान. अशा पुष्कळ शास्त्रकार निरनिराळ्या प्रकारांनी ज्ञानाचे स्वरूप सांगून हे पहा, एकच ज्ञान आहे का? स्वयंपाक करणं हे सुद्धा कसं आहे? सगळे ज्ञानच आहे बा. किरकोळ ज्ञानात मृदंग वाजवणं हे सुद्धा काय? गायन करणं सगळे ज्ञान आहे. चांगलं वक्तृत्व कला असणं हे सुद्धा काय? जितके अज्ञान तितके काय आहे मग, नाही का? काय काय बरं का, अनेक याच्यामध्ये हुशार असतात पोरं. एका ठिकाणी आम्ही गेलो होतो ना, एक पोराचा वाढदिवस होता. कोणाचा? मग आता मोठे मोठे श्रीमंत आणि विद्वान लोक बोलावले होते. मग आम्ही तिथे गेलो, म्हटलं बरं आहे बा. मग तिथे एक कलाकार बोलावला होता. त्या कलाकाराने काय नाही बघा, 10 मिनटं अनेक पक्षाचे आवाज करून दाखवले. कोणाचे? काय करून दाखवले? आणि सांगितलं, म्हणलं मला लवकर लवकर मुंबईला जायचं आहे. मग आता बोलावला तर मुंबईचं विमानाचं भाडं कोणाचं, आणि त्याचं भेट दिली म्हणून 50,000 रुपये कुठे त्याचे. इतके पैसे काय केला आणि किती मिनिटात दाखवलं. ज्ञान आहे का नाही? आम्ही म्हटलं तर ना, एवढा पैसा जरा तुम्ही दिला, त्यापेक्षा त्या सोबतीला देणगी दिली असती तर फारच चांगलं झालं. लोकांना पैसा कुठे खर्च करावा याची अक्कल पाहिजे. 5 मिनिटं करतो सांगतो का. पण एक मुंबईवरून नटी बोलावली होती. काय बोलावली त्याला काय काय नाही. त्या नटीने फक्त 2 दिवस चक्रा मारल्या. काय मारल्या? विमानाचं भाडं कशाचं? आणि का फुकट येते का? साधी भेट द्यायला जरी आली ते 50,000 पाहिजे. किती? आम्ही त्यांना विचार, इतका पैसा खर्च केला तुम्ही आणि काही शोभतं का? ते म्हणजे नटी आल्यामुळे इतके लोक आले. लोकांना पैसा कुठं खर्च करावा याचं काही नाही, अक्कल नाही. बरं का, गरीबाला अक्कल आहे पण पैसा नाही. दृष्टांत आपला हे ज्ञानच आहे. हे सुद्धा काय आहे? पैसा मिळेल, काय मिळेल? उद्धार कुठे आहे? काय नाही. मग कोणत्याही ज्ञानाने मोक्ष मिळतो का? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे. वाचा. त्या ज्ञानापासून मोक्ष होईल असे म्हणतात, पण ते व्यर्थ आहे. मोक्ष तर वेदोक्त जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो. याकरिता शिष्यांना जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे असे श्रीगुरूंनी आपल्या मनाशी ठरवून त्याच ज्ञानाचा उपदेशास आरंभ केला. मग त्याने येणाऱ्या लोकांचा अधिकार ओळखला. काय ओळखला? म्हणलं हे जे आले आहे यांना उद्धार होण्याची काय आहे? तळमळ आहे. मग उद्धार होण्याची तळमळ असल्यामुळे मग त्यांचं ज्ञानही सुद्धा उद्धार करण्याकरता जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सांगण्याकरता काय केली. मग असं अधिकारी लागतो ना. काय लागत असं? कोणाला इथे काही विद्या त्यांचं ऐकायला भेटायला येतात बघा. मग पाठ चालू असतो. पाठामध्ये काय होतात? बसतात तोपर्यंत बसतात, उठूनही जातात. मग ते त्याचे काय नाही, ते काय विचारसागराचे अधिकारी आहे का? त्याला काय पाहिजे? ब्रह्मा कसं आहे ना, त्याच्या ठिकाणी ऐक्य कसं होते हे पाहिजे. रावणाने सीतेला कसं सोडून दिलं, रावण सीतेला कसं सोडून देतो हे असेल तर उठलेला माणूस पण बसतो काय? तसा काय पाठ आवड. पण त्याला अधिकारी लागतो. काय लागतो? अधिकारी. कोणी कोणाला सांग. एखादा कीर्तनकारातला खेड्यात कीर्तन करायला लागला, म्हणलं हे ब्रह्म कसं आहे? सद्रूप नाही, चिद्रूप नाही, धमकं नाही, धमकं नाही. लोक म्हणतात कीर्तनकाराला वेळ लागला असला म्हणून त्याचा काय लागावं लागतो. मग ते खेड्यापाड्यात कीर्तन करायचं असलं म्हणजे हासाच्या गोष्टी सांगावं लागते. मग ते बघत असतात बरं का, का रे बाबा कसं आहे, पुढच्या वर्षी कीर्तन तुम्हीच केलं पाहिजे.
जाऊ द्या, दुष्टांचा अधिकारी लागतो. काय लागतो? जो याचा अधिकारी असेल. म्हणून हे तत्वज्ञानाचे काय आहे? अधिकारी आहे. म्हणून त्याला तत्वाचं ज्ञान सांगण्याकरता गुरुजी काय करतात? असं श्री गुरु, हे शिष्य, तुला परमानंदाची प्राप्ती आणि संसार दुःखाची जी इच्छा होत आहे ती भ्रमाने होत आहे. कारण परमानंद रूप जे ब्रह्म ते तूच आहेस. त्या तुझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार दुःख यच किंचित नाही. म्हणून जन्म व नाशरहित स्वतः सिद्ध ब्रह्मरूप तू आहेस आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही असा निश्चय कर. आता गुरुजींनी उत्तर दिलं. आम्हाला दुःख निवृत्तीची आणि आनंद प्राप्तीची काय आहे? आता असं शिष्याने म्हटल्यानंतर म्हणला अधिकारी पुरुष दिसतो. काय दिसतो? काही न मागताना सुद्धा कशाची इच्छा केली? उद्धाराची. साधक जो असतो तो कशाची इच्छा करतो? जन्म मरणाला कंटाळलेला असतो. संसारिक दुःखाला काय झालेला असतो? त्याच्यातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करतो. त्याला साधक म्हणतात. पण सांगतो म्हणलं आमच्या पाठीमागे जे दुःख लागलेलं आहे त्या दुःखाची काय व्हावी आणि आनंदाची काय व्हावी अशी इच्छा केली. गुरुजींनी काय सांगितलं? म्हणलं हे पहा, तुला जी इच्छा होते बरं का आनंद प्राप्तीची आणि संसार दुःखाची, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे दुःख. पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तुझा आत्माच किम स्वरूप आहे? ब्रह्मस्वरूप आहे. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचे भ्रांतासी कामो विषय. तुझा आत्माच किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काय नाही दुःख. सूर्याच्या ठिकाणी अंधार असतो का? मग काय आहे? प्रकाश आहे का? तिथे कुठल्याला समुद्रामध्ये कुठं वाळवंट राहते का? मग सगळं काय असते? पाणीच असते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काला तरी नाही. तुझा आत्माच किम स्वरूप आहे? तो आत्मा आणावा लागत असतो का? तुझ्या ठिकाणी तुझं स्वरूप आहे तो. तुम्हाला गरज ना आत्मा आहे जीवाचं काय? पुन्हा प्राप्ताची प्राप्ती कोणत्या तरंगात गेलं आहे का रे? आत्मा प्राप्त आहे का? प्राप्तच आहे. पुन्हा मग प्राप्ताची प्राप्ती आणि तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे का? नसलेल्या दुःखाची निवृत्ती तरंग कोणता? शंका बिंका सगळ्या केल्या. मला ही प्राप्ताची पुन्हा प्राप्ती याच्याकरता इच्छा झाली अरे का लक्षामध्ये तर भ्रम आहे त्याचा. काय? मग गुरुजींनी देखणी आनंद दिली का त्याचा भ्रम निवृत्त केला आहे का? देखणी दृष्टीकडून आनंद दिली का त्याच्या जवळच होती. मग आनंद रूप आत्मा आणावा लागत असतो का? स्वरूपच आहे आपलं. तो आत्माच किम स्वरूप आहे. आणि त्याच्या ठिकाणी दुःखाचा लेश कुठे असते? साखरेमध्ये कुठं खारटपणा असतो का? मग काय असते साखरेत? आहे का? मिठामध्ये गोडपणा असतो का? एखाद्या वेळेला चुकून होते ना, बाईच्या आकाराला बसली पाळा कशा झाला? साखरेचा आहे तसं मिठाचा झाला. मिठही पांढरण साखरे. मग त्या चहामध्ये काय टाकले? साखर म्हणून काय टाकलं? मीठ. मग पिणाऱ्या माणसाला गोड लागलं असेल. आणि ज्याच्याकरता चहा केला तो जावाई बुवा होता. मला खारट चहा पाचता का तुम्ही? मी कशाकरता सांगितलं तुम्हाला? म्हणून प्रत्येकाचं स्वरूप असतं. गोडी आहे साखरेचं काय आहे? मिठाचं खारटपणा आहे आणि मिरचीचं तिखटपणा आहे. लिंबाचं आंबट नाही का? लिंबाचं आंबट नाही का? मग आपला कोणता घ्यायचा? आंबट घ्यायचा लिंबू असेल जाऊ द्या. तसं आनंद आहे कोणाचं स्वरूप आहे? आणि तिथं दुःख काला तरी. मग तुला जी इच्छा होते ही इच्छा
भ्रमाने होते, कशाने होते, असं कोणी उत्तर दिलं बा? आहे का नाही? मग आता पुढे प्रश्न आला, तो शिष्य प्रश्न करणार आहे. तो म्हणला असं जर आहे, आलं का लक्षामध्ये? आत्मा आमचा आनंद स्वरूप आहे. मग आत्माच आनंद स्वरूप आहे, तर विषयाच्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो कसा? आणि विषयाच्या ठिकाणी आनंद जर असेल तर आत्मा आनंद रूप असं आहे. मग पुढे दुःखाचं विचारणार आहे कशाचं? आणि पहिला प्रश्न आहे, आत्मा किम स्वरूप आहे? मग आम्हाला आत्मा जवळ असूनही सुद्धा आनंद होत. मग आत्मा जर आनंद रूप होत नाही, आपला आनंद स्वरूप आहे, तर आम्हाला आनंद होत. मग कशापासून होतो? विषय. मग आत्मा जर आनंद रूप आहे तर विषयापासून आनंद होतो. आणि विषयापासून आनंद होत असेल तर आत्मा आनंद रूप. पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न कोणता आहे? दुःख निवृत्तीचा. दुःख निवृत्ती जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाही, मग दुःख भासते कसे? आलं का? आणि जर दुःख भासत असेल तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाही असं तुम्हाला म्हणता येत नाही. याचं उत्तर आहे बा. गोड उत्तर देणार आहे. त्याचा विचार कधी करू? उद्या. श्री गुरुचरण